कोकण इतिहास परिषदेचं 14वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत डी.जी. रुपारेल कॉलेज, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे। या अधिवेशनाचं अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर करुष दलाल हे भूषवणार आहेत। या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपापले शोधनिबंध सादर करणार आहेत। कोकण इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर, कुलपती सर जे आर्ट्स आर्किटेक्चर विद्यापीठ यांना देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटुलकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। 1 फेब्रुवारी 2025 आहे। सकाळी 8:30 ते सुरू होईल आणि 5 ते संपेल, असं त्याचं अधिवेशनची योजना केलेली आहे। त्यामध्ये ते लोक तिथे काहीतरी ग्रंथालय ठेवणार आहेत, त्याचं दालन असेल, चित्र प्रदर्शन आहे, असं काही इतर ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत आणि ते तिथे राबवलं जाईल। आणि दुसरं आता आपला एक विषय आता निघाला होता की म्युझियमचा, आणि म्युझियमच्या बाबतीत मॅडम आता म्हणाल की ठाण्याचा जो किल्ला आहे, जेल आहे, तर तिथे म्युझियम आम्ही इथे उपस्थित आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांचं आता जी एक 25वा वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 9 वर्षाची स्वागत यात्रा करता आज ही मीटिंग आहे आणि 11 जानेवारीला युवा दौड आहे। त्याच्याकरता मी सगळ्यांना एक आवाहन करते की या युवा दौडमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नंबर्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि या दौडला एक यशस्वी ठरवा। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।